सॉफ्टवेअर चालू करायचंय आपल्याला आता. ओके, आपल्याला आता ISP सॉफ्ट नावाचं सॉफ्टवेअर चालू करायचंय. डेल्टाचं जे काय ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे, ते आपण आता चालू करतोय. आपण WPL वरती वर्कआउट केलंय. WPL चे जे काय ऍड्रेसिंग होतं इनपुटसाठी, आउटपुटसाठी, टायमर, काउंटर जे काय होतं तेच सगळं ISP मध्ये यूज होतंय. आता ISP मधलं जे काय ISP सॉफ्टवेअर आहे ते ऑपरेट करायला आपल्याला COMGR नावाचं एक सॉफ्टवेअर यूज करावं लागतंय. ठीक आहे, म्हणजे ही 2 सॉफ्टवेअर वरती आपण वर्कआउट करणार आहे आता. डेल्टाचं जे काय ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे ISP सॉफ्ट, त्याच्यासाठी हे COMGR नावाचं एक सॉफ्टवेअर लागणार आहे. ह्याचाच एक हिडन आयकॉन तुम्हाला इथून मिळून जातोय, हा वाला. ठीक आहे, COMGR असं लिहिलंय त्याच्यावर. हा जो ऑप्शन आहे ह्याचाच एक हिडन आयकॉन इथं मिळतोय. ह्याच्यावरती फक्त काय करायचंय, हा ट्रायंगल तो ओपन करायचा आहे. COMGR वरती यायचंय, डबल क्लिक करा. देन काय करायचंय, इथं एक आता ही जरा ड्रायव्हर मी डिलीट करते काय, जे नको आहे ते. काय केलेलं नाही, तर काय केलं, इथं जो हिडन आयकॉन होता COMGRचा तो फक्त इनेबल केलाय. त्यानंतर तुम्ही एक ड्रायव्हर सिलेक्शन वगैरे बघितला असाल, या आधी पण ऐकला असाल ॲलन ब्रॅडलीला वगैरे. त्याच पद्धतीने इथे एक आपल्याला ड्रायव्हर सिलेक्ट करायला लागतोय. ठीक आहे, पहिला काय करायचं, ऍड करायचा. आता कसा डेव्हलप करायचा, काय करायचं ते एकदा मी तुम्हाला दाखवून देते. ठीक आहे, सिम्युलेशन पर्पज वरती आपण याचं वर्कआउट करू. सिम्युलेशन आपलं ज्यांचं सिम्युलेशन राहिलंय उद्याचा दिवस संध्याकाळी 6 ते 6:30 या दरम्यान मी दाखवतो म्हणून सांगा की आता. सिम्युलेशन फक्त सिमेंटचं ज्यांचं राहिले का नाही, उद्या संध्याकाळी काय घ्यायचं 6 ते 6:30 या दरम्यान सगळ्यांचंच ज्यांचं राहिले ते सगळेजण जॉईन करतील. 6:30 नंतर ओके, 6 ते 6:30. ओके, बर. COMGR मध्ये आलो, COMGR ओपन केलं. त्यानंतर ही आता एक DS ऑटोमेशनचा एक ड्रायव्हर आपण सिलेक्ट करून ठेवला. तर तो जनरेट कसा केलाय बघा. काय करायचंय, ऍड करायचंय. ऍड केल्यानंतर ह्या ड्रायव्हरला तुम्ही तुमच्या वेळेनं नाव देऊ शकता. जसं इथं DS ऑटोमेशन टाकलंय त्यावेळेनं एकच जनरेट करायचा. प्रत्येक वेळी नवीन प्रोग्राम करणार म्हणून प्रत्येक वेळी वेगवेगळा ड्रायव्हर करायचा नाही. हे भरून ठेवशील सगळं. रोज एक ड्रायव्हर सिलेक्ट करून एकच ड्रायव्हर सिलेक्ट करायचा आणि तोच ड्रायव्हर रोज यूज करायचा, एकच. ठीक आहे, काय केलं, ऍड केलं, तो एक ड्रायव्हर सिलेक्ट केला. इथं कनेक्शन सेटअप टाइप मध्ये यायचंय. इथं DVP सिम्युलेटर सिलेक्ट करायचं. का, तर आपण सिम्युलेशन पर्पज वरती याचा आउटपुट चेकआउट करणार आहे. त्यानंतर पोर्ट नंबर जो काही येईल बाय डिफॉल्ट तोच ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये काही चेंज करू नका. डिव्हाइस सेटिंग मध्ये या आणि आपल्याला आपण आता तुम्ही ह्याचं बरं WPLचं पण वर्किंग केलंय. SS2 सिरीजचा PLC होता तो सेम सिलेक्ट करायचा आहे, ओके करायचं. ओके, त्यानंतर हा ड्रायव्हर तुम्हाला इथं जनरेट झालेला दिसतो. ड्रायव्हर जनरेट झाल्यानंतर ह्याला फक्त स्टार्ट करून ठेवायचं. ओके, आता हा मी डिलीट करते. मी DS ऑटोमेशनचा ठेवून देते. कसं जनरेट करायचं समजलंय. ओके, देन ह्याला फक्त जो स्टॉप असेल त्याला फक्त स्टार्ट करून ठेवायचं आणि हे मिनिमाइज करून ठेवायचं. त्याला क्लोज केला, ड्रायव्हर सिलेक्ट केलेला पुन्हा बंद होणार. देन ISP सॉफ्ट नावाच्या सॉफ्टवेअर वरती यायचं.
WPL साठी जे जे तुम्ही केलाय, जे जे ऍड्रेस वगैरे यूज केलाय, टायमर असतील, काउंटर असतील, तिथे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे होत्या त्याच सेम इन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळून जातात. फक्त हे जरासं ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे, एवढंच आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, पहिला फाईलमध्ये न्यू फाईल क्रिएट करायची. थोडंसं हे पुढं स्क्रोल करून घ्यायचं, कारण पुढं ऑप्शन जनरेट होतं. पहिल्यांदा फाईलमध्ये न्यू फाईल क्रिएट करा. न्यू फाईल क्रिएट केल्यानंतर इथं डीव्हीपी सिम्युलेटर जो सिलेक्ट केला होता तेच आहे का बघायचं, SS2 त्याचा टाईप आहे का बघायचं, ओके करायचं. ओके केल्यानंतर एक इथं फाईल ओपन होऊन जाते. फाईल ओपन झाली की इथं प्रोग्राम्स वरती यायचं. अजून लॅडर डायग्रामचं फाईल ओपन झालेली नाही आहे, त्याच्यासाठी प्रोग्राम्स वरती यायचं, राईट क्लिक करायचे आणि न्यू जनरेट करायचं. त्यानंतर सायक्लिक टास्क ठेवायचा आहे. इथं पासवर्ड कुठलाही ठेवू नका, लॅडर डायग्राम मध्ये प्रोग्रामिंग करणार आहोत आपण, आणि ओके करून टाका. त्यानंतर ही तुमची लॅडर डायग्रामची प्रोग्रामिंगची फाईल ओपन होऊन जाते. ओके. इथं तुम्हाला NO कॉन्टॅक्ट आहे, इथं आउटपुट कॉईल आहे. ओके. NO कॉन्टॅक्ट घेतला मी. ओके. हा NO कॉन्टॅक्ट आहे. आता हा कॉन्टॅक्ट कसा सिलेक्ट करायचा बघा. कॉन्टॅक्ट मी घेतला, येतोय का इथं तुम्हाला, तर कॉन्टॅक्ट घेतलाय. काय करायचंय, कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचा आहे ऍरो घेऊन. त्यानंतर हा जो रेक्टँगल आहे, हा दिसतोय बघा रेड पार्ट मध्ये रेक्टँगल, त्याच्यावरती यायचं आहे. तिकडं ऍरो दाखवलाय त्या साईडला, म्हणजे कुठल्या लेफ्ट साईडला ऍरो दाखवलाय त्याच्या, म्हणजे काय, तो लेफ्ट साईडला कॉन्टॅक्ट येऊ शकतो. ठीक आहे. क्लिक करायचं फक्त, तो कॉन्टॅक्ट तिथे येऊन जातो. ओके. पुन्हा आउटपुट कॉईल घेताना पण तसंच, आउटपुट कॉईल सिलेक्ट करा, त्या लाईन वरती या आणि त्याला फक्त ड्रॅग करा. हा कंटिन्युअस जनरेट राहतोय ना, एस्केप प्रेस केला की ते जाईल, ते जात नाहीये. किंवा इथं हा सिलेक्टचा ऑप्शन जरी केला तरी पण ते निघून जाते. आता टाईप करून पण घेऊ शकता, हे पण दाखवायला पाहिजे ना. ठीक आहे. इथं X0 दिला, याला Y0 दिला. तुम्ही डेल्टाला टाईप करून घेत होता त्यावेळेला पण घेऊ शकताय. ठीक आहे. अजून एक मला याच्यामध्ये नेटवर्क ऍड करायचं असेल, हे नेटवर्क ह्याच्या वरती जनरेट होतंय, हे नेटवर्क ह्याच्या खाली जनरेट होतंय. नेटवर्क मी ऍड करून घेतलं, तुम्ही टाईप करून पण घेऊ शकताय. LDIX1 आणि आउट Y1 ह्या पद्धतीनं पण घेऊ शकताय. प्रोग्राम आता मी केलाय. आता मला ह्याला रन मोडला न्यायचा आहे. पहिला काय करायचं, टूल्स मध्ये यायचं, कम्युनिकेशन सेटिंग मध्ये यायचं. जो ड्रायव्हर तिकडे COMGR मध्ये सिलेक्ट केलेला होता तोच सेम इथं आहे का चेक करायचं. जर तुमचे 2-3 ड्रायव्हर असतील तर वेगळा पण पडतोय, त्यामुळे कम्युनिकेशन पुढे होत नाही. प्रोग्राम तुम्हाला ऑनलाईन मोडला नेता येत नाही. त्यामुळे तोच आहे का बघायचं, ओके करायचं. देन जसं तुम्ही डेल्टाला WPL ला करत होता, राईट टू PLC करायचा बघा. ठीक आहे. तोच ऑप्शन आहे सेम, राईट टू PLCचा. त्यानंतर इथं ट्रान्सफर करायचं. ओके यस जे काय ऑप्शन्स येतील ते करा. हे 100% कम्प्लीट झालं की ह्याला क्लोज करा. देन हा ऑनलाईन मोडचा ऑप्शन, सेम हाच ऑप्शन तुम्हाला WPL मध्ये पण होता. ऑनलाईन मोडला गेलो आणि रन मोडचा ऑप्शन हवा. ओके. हे आता तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात असेल, नसेल तरी पण बघा. ठीक आहे. आता त्यानंतर स्टार्टिंगला ज्यावेळी हे सॉफ्टवेअर ओपन करतोय तेव्हा फक्त हा जो ऑप्शन आहे एक्स्ट्राचा, हा बल्ब सारखा एक ऑप्शन दिसतोय, ह्याला फक्त इनेबल करून ठेवावं लागतंय. ओके. आता हा स्विच आहे माझा, याच्यावरती मी कसा ऑन करणार, राईट क्लिक करणार, सेट ऑन. स्विच ऑन झाला, राईट क्लिक केलं, सेट ऑफ बंद. ठीक आहे. स्विच वर आले, राईट क्लिक केलं, सेट ऑन केलं, ऑन असल्यानंतर आउटपुट बंद झालं असे कॉन्टॅक्ट असल्यामुळे. किंवा तुमच्या कीबोर्ड वरून पण तुम्ही करू शकताय, प्लस मायनस प्रेस करून. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. आता ह्याला पॅरलर वगैरे कसं जनरेट करायचं बघा. ओके. जिथून ऑनलाईनला जात होतो तिथूनच आपण ऑफलाईन मोडला येतोय. देन आता ह्या कॉन्टॅक्टला मला समजा पॅरलर हवाय, NO कॉन्टॅक्टच सिलेक्ट करायचा. त्यानंतर हे बघा इथं यायचं, या कॉन्टॅक्टच्या खाली 2 पॅरलर लाईन अशा जनरेट झालेल्या दिसतात बघा. थोडस तुम्ही वर घेतला किंवा साईडला घेतला तर तो त्याच्या सिरीज मध्ये कॉन्टॅक्ट येतोय.
पण त्याच्या एक्झॅक्ट जवळ घेतला थोडस असं की तो पॅरलर कॉन्टॅक्ट जनरेट झालेला पण तुम्हाला दिसतोय. दिसला की त्याला क्लिक करा, पॅरलर कॉन्टॅक्ट येऊन जाते. आउटपुट साठी पण सेम. काय करणार तुम्ही, इथं क्लिक केला, डाऊन एरो दाखवलाय फक्त. डाऊन परत एरो सांग की थ्रू तुम्ही मला. पॅरलर मध्ये पण जोडू शकता. ओके, या वेळेला तुम्ही इनपुट आउटपुट सिरीज पॅरलर कनेक्शन वगैरे करू शेडचं पण शकता. लाईट लावून आहे ते. ओके, x1 x2 घेऊया आणि इथं या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. इथपर्यंत समजलंय? ओके, आता याच्यामध्ये टायमर काउंटर कसा घ्यायचा ते दाखवून देते मी. ओके, ऑनलाईन वाले सगळ्यांना आहे ना क्लिअर इथपर्यंत? सॉफ्टवेअरचं ओपनिंग आणि NONC किंवा प्रोग्राम रन कसा करायचा वगैरे, ठीक आहे. आधी करून बघणार आहे का सॉफ्टवेअर ओपन वगैरे? काय पुढचं घेऊ, ओपनिंग वगैरे करून बघणार आहे का? मॅडम सॉफ्टवेअर नाही मॅडम. उद्या येणार आहे ना तुम्ही? येणार आहे. सकाळी? मग तेव्हा करा तुम्ही नंतर. ठीक आहे, बाकीचे कोण सांगा, करून बघणार आहे का की घेऊ पुढचं? ऑनलाईन वाले पुढचं घ्या मॅडम, सगळे एकदमच करून बघ. ठीक आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सिरीज पॅरलर कसे घ्यायचे ते, ठीक आहे. आता आपण बघूया ह्याच्यामध्ये टायमर काउंटर वगैरे कसा यूज करायचा ते सगळं घेऊया. इथं हॅलो. बरं, आता तुम्हाला डेल्टाच्या इन्स्ट्रक्शन्स लक्षात आहेत? डेल्टाला टायमर वगैरे कसा घ्यायचा लक्षात आहे? T0 काय काय करत होतो, TMR घेत होतो, T0, त्यानंतर K मध्ये व्हॅल्यू तिथं पुट करत होता. इथं K टाकायला लागत नाही. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू देऊ शकताय या पद्धतीने. टायमर हा असा आहे, डेल्टा WBL ला असा एका हॉरिझॉन्टल लाईन मध्ये येत होता, हा या फॉर्मॅट मध्ये येतो. ठीक आहे, आता डन बीट साठी आपल्याला काय लागते सांगा? टायमरचा NO कॉन्टॅक्ट. काय असेल असं वाटतंय मला, बघा, नसलं तरी पण बघा आता. ठीक आहे, आणि आपण डायरेक्ट NC कॉन्टॅक्ट देत नाही म्हणून मी आधी NO कॉन्टॅक्ट टाकलाय. हा आहे डन बीट, हा आहे TT बीट. WBL ची थीरी ओपन करा, त्याच्यामध्ये जे काय काय आहे ते सगळं इथे यूज करून बघा. ठीक आहे, काय करतोय सांगा, आपण डाउनलोड करतोय पहिला, त्यानंतर ट्रान्सफर करतोय. %100 कम्प्लीट झालं की ह्याला क्लोज करायचंय, ऑनलाईन मोडला जायचंय. रन काय आहेच ऑलरेडी. आता हा स्विच मी ऑन केला, टायमर चालू झालाय, TT बीट पण चालू आहे. 10 सेकंड पुरतं ते आउटपुटला इनेबल ठेवेल. 10 सेकंदानंतर हे बंद होईल आणि डन बीट चालू होईल. ओके, टायमर पण समजलाय तुम्हाला? ठीक आहे, टी ऑफ टायमर लक्षात आहे? काय काय सांगा घ्यायचं टी ऑफ टायमरला? काय तुम्ही करून बघणार आहे? सेट रिसेट यूज करून बघूया. काय करतोय सांगा आपण, आपल्याला ह्याच्यामध्ये रेडीली अवेलेबल नाही आहे म्हणून आपण क्रिएट केलाय टी ऑफ टायमर. ह्याच्यामध्ये लक्षात आहे ना, सेट रिसेट यूज करून केलाय किंवा अजून कुठलं होल्डिंग देऊन. ठीक आहे, स्क्रीन दिसत नाही मॅडम. स्क्रीन दिसत नाही आहे? होय, मला दिसत नाही.
आता दिसते, आता दिसते, आता दिसते. रेंज प्रॉब्लेम आहे का बघा. दिसते ना स्क्रीन सगळ्यांना? दिसते दिसते. ओके. त्यानंतर आपण टायमर घेऊया. TMRT 100. आणि त्यानंतर काय घेतलं, एक स्विच घेतलाय, त्याला पहिला एक सेटची इन्स्ट्रक्शन दिले आणि तेच सेम आउटपुट कुठं दिले, इथं दिले. आणि एनसी कोड आहे. काय होणार आहे, स्विच ऑन केल्यानंतर आउटपुट होल्ड राहणार आहे. तेच आउटपुट आपण इथे दिले, पण पुढं कंटिन्युअस सप्लाय आपल्याला स्टार्टिंगला मिळणार नाही. का तर सेम स्विचचा आपण इथे एनसी कॉन्टॅक्ट दिलाय, त्यामुळे इथं स्टार्टिंगला ऑन असल्यामुळे कट टायमर चालू होणार नाही. ज्यावेळी हा स्विच पण बंद त्यावेळी वायफाय कडून कंटिन्युअस सप्लाय टायमरला मिळेल आणि याच टायमरचा डन बीट आपण इथं दिलाय. 10 सेकंड कंप्लीट झाल्यानंतर डन बीट इनेबल होईल आणि त्या आउटपुटला ऑटोमॅटिकली रिसेट. ओके, सेम होतंय का बघा. उठा. माईक फक्त बंद करा. ओके, स्विच मी ऑन केला, आउटपुट ऑन झालं, इथं पण ऑन आहे, पण एक्सपोर ऑन असल्यामुळे पुढे सप्लाय टायमरला भेटत नाही. ज्यावेळी एक्सपोर आपण बंद करणार त्यावेळी काय होतंय, वायफाय कडून कंटिन्युअस सप्लाय टायमरला भेटतोय. टायमरचं डन बीट आपण इथे यूज केलंय. डन बीट 10 सेकंदानंतर इनेबल होते आणि आउटपुटला डायरेक्ट रिसेट करून टाकते. सेम टी ऑफ टायमर सारखा आपण बिल्ड केलाय त्याला. थोडक्यात टी ऑफ टायमर काय करतोय, स्विच चालू केलं की आउटपुट चालू होतंय आणि स्विच बंद केल्यानंतर टायमर चालू होतोय. तेवढ्या टाइम पिरियड पुरतो तो आउटपुटला चालू ठेवतोय, त्यानंतर बंद करतो. ठीक आहे, इथं तुम्ही टी ऑफ टायमर दोन्ही झालेले आहेत. आता आपण काउंटर बघूया. ठीक आहे, काउंटर साठी पण सेम काय घेतो आपण, CNT C0 K टाकायचं नाही, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे, काउंटरचा डन बीट कसा घ्यायचा, LD C0 Y6. आणि काउंटर मध्ये आता तुम्ही कम्पेअर इन्स्ट्रक्शन्स वगैरे युज केलाय. ठीक आहे, त्या काय डायरेक्ट जशा तुम्ही ह्या आधी पण घेत होता त्याच पद्धतीने घ्यायचा. LD इक्वल ची इन्स्ट्रक्शन घेतली, काउंटरचा घेतला, ज्या व्हॅल्यूला तुम्हाला ते आउटपुट ऑन हवंय ती व्हॅल्यू. ओके, फास्ट होते का. ओके, स्विच घेतला, एक काउंटर घेतला, काउंटरचा इथं डन बीट घेतलाय, आउटपुट कॉइल घेतला. आता काउंटर ऑपरेट होतोय आपल्या कम्पेअर इन्स्ट्रक्शन्स वरती, म्हणून एक कम्पेअर इन्स्ट्रक्शन घेतले आणि डायरेक्ट त्याला आउटपुट कनेक्ट केलेलं आहे. एक काउंट मिळाला, इथं पण एक काउंट मिळाला. ठीक आहे, आता स्विच बंद केला, परत चालू केला, 2 काउंट मिळाले. 5 काउंट्स असे मिळाल्यानंतर पहिल्यांदा हे आउटपुट ऑन होईल, कारण कम्पेअरची इक्वलची इन्स्ट्रक्शन आपण यूज केलं. आणि डन बीट असल्यामुळे ह्या आउटपुटला ह्या कधी ऑन करेल, 10 काउंट्स कंप्लीट झाल्यानंतर. वर्षा त्याला घे ग.
ओके 10 अकाउंट्स कंप्लीट झाल्यानंतर हे बिट इनेबल झाले. ओके इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? NONC टाइमर काउंटर. सॉफ्टवेअरचं ओपनिंग प्रोसिजर आणि इथपर्यंत आता सगळ्यांनी करून घ्या. आणि जर जमलं तर पुढं जे काय तुम्ही WPL मध्ये केलाय तेच सेम ह्याच्यात पण वर्कआउट करायचं. ठीक आहे ट्राय करून बघा ते पण. जर त्याच्यात पण काही प्रॉब्लेम आला तर मग सांगा, ते आपण इन्स्ट्रक्शन आपण घेऊया. ठीक आहे बघताय ना करून सगळेजण? WPL मध्ये जेवढ्या काही इन्स्ट्रक्शन्स तुम्ही बघितल्या त्या सगळ्याच्या सगळ्या करून बघितलं तरी चालतंय. ओके बघताय करून सॉफ्टवेअरचं ओपनिंग प्रोसिजर आणि आतापर्यंत जेवढं घेतलंय तेवढं सगळं करून बघा.